हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। कळंबीत बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले। बिबट्याकडून कुत्र्याची शिकार, परिसरात भीतीचे वातावरण। 4 दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील कांचनपूर परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते। त्यानंतर लगतच्याच कळंबी गावात आता बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत। वन विभागाने या ठिकाणी पाहणी करून सदरचे पायाचे ठसे हे बिबट्याचे असल्याचे सांगितले आहे। परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेऊन वन विभागाने कळंबी येथे ग्रामस्थांची बैठक घेऊन सतर्कतेचे आवाहन केले आहे। तर बिबट्याने कळंबी परिसरात एका कुत्र्याची शिकार केली असून ग्रामस्थांनी त्यास पाहिले असल्याचा दावा केला आहे। एकंदरच या घटनेमुळे कळंबीसह कांचनपूर, मानमोडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 4 दिवसांपूर्वी कांचनपूर येथे एका माजी सैनिकांना बिबट्या दिसला होता। त्यानंतर ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर सतर्कतेचे आवाहन करण्यात आले होते। वन विभागासही त्याबाबत माहिती देण्यात आली होती। यानंतर आता कळंबी गावाच्या जवळ पार्श्वनाथ नगर येथे ग्रामस्थांना बिबट्याचं दर्शन झालं। यावेळी बिबट्या ऊसाच्या शेतामध्ये जाताना ग्रामस्थांनी पाहिलं। त्यानंतर कळंबी येथील दानोळी वस्ती परिसरात बिबट्या कुत्र्यास मारून तोंडात पकडून घेऊन जात असताना एका बालकाने पाहिले। त्याने याबाबत त्याच्या वडिलांना आणि ग्रामस्थांना माहिती दिली। यानंतर याच परिसरातील एका शेतवस्तीवर बिबट्या ग्रामस्थांना पुन्हा दिसला। गावातील पदाधिकाऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली। दंडोबा येथील वनपाल पठाण, वनरक्षक सातपुते यांच्यासह वन विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली। या ठिकाणी जमिनीवर बिबट्याच्या पायांचे ठसे वन विभागाला आढळून आले। या पार्श्वभूमीवर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कळंबी येथे ग्रामस्थांची बैठक घेतली। सरपंच योगेश पाटील, पोलीस पाटील मनसूर नदाब, सामाजिक कार्यकर्ते कविश कांबळे, चंदू दळवी, शेतकरी दीपेश पाटील, बिबट्याला पाहणारे राहुल माने आणि ग्रामस्थ उपस्थित होते। वन विभागाच्या पथकांनी या ठिकाणी पाहणी केली आहे। रेस्क्यू टीम या ठिकाणी पाठवली आहे। बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे। ग्रामस्थांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या असल्याचे वन विभागाचे RFO सर्जेराव सोनवडेकर यांनी सांगितले। स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता।